हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू आचार, आपला टेस्ट पार्टनर। महाराष्ट्राचा महाउत्सव गणेशोत्सवाची आज सांगता। अनंत चतुर्दशी दिवशी लाडक्या बाप्पाला भावपूर्ण वातावरणात देणार भक्त निरोप। लालबागच्या राजाची थोड्याच वेळात सुरू होईल राजेशाही विसर्जन मिरवणूक। हजारो भाविक सहभागी होणार। श्रीमंत दगडूशेठ गणपती उत्सव मंडपातून मुख्य मंदिरात विराजमान। दुपारी 4 वाजता निघणार बाप्पाची भव्य विसर्जन मिरवणूक। उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून सपत्नीक श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं पूजन। विसर्जन मिरवणुकीपूर्वी लाडक्या गणरायाचं दर्शन घेण्याकरता तुफान गर्दी। पुण्यातील मानाचा पहिला कसबा गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात। ढोल ताशाच्या गजरात पुणेकरांचा विसर्जन मिरवणुकीत सहभाग। आणि बाप्पाला निरोप देण्याकरता सोयी सुविधांसह मुंबई पालिका सज्ज। गणेश विसर्जनाकरता 70 नैसर्गिक स्थळं तर 290 कृत्रिम तलाव उपलब्ध। विसर्जन मिरवणुकांकरता पुणेही सज्ज। नमस्कार। गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर याचा जयघोष आज आपण महाराष्ट्रभरामध्ये ऐकणार आहोत। 10-11 दिवस आपण गणरायाचं कोडकौतुक केलेलं आहे। आज मात्र त्याला निरोप द्यायचा आहे, म्हणून अनेकांच्या डोळ्यात आनंद अश्रू आहेत आणि थोडेसे दुःखाचेही अश्रू आहेत की आता बाप्पाला निरोप द्यावा लागणार आहे। 3 दृश्य एका वेळेला बघा। मुंबईतली लालबागच्या राजाची दृश्य विसर्जन मिरवणूक काही वेळामध्ये सुरू होईल। पुण्यामधली दृश्य आहेत। दगडूशेठ हलवाई गणपतीचं पूजन झालेलं आहे, आता त्याला मुख्य मंदिरात नेलं जाईल म्हणजे त्या मूर्तीला। आणि नागपुरामधली दृश्य आहेत। नागपूरच्या राजाची ही दृश्य, सिंहासनाधिष्ठित नागपूरचा राजा। विलोभनीय अशी गणपती बाप्पाची मूर्ती। या गणपती बाप्पाचे नयन अप्रतिम असे नयन कोरलेले असतात। त्याचं कोरीव काम इतकं सुंदर असतं, इतके ते बोलके डोळे असतात आणि ते बोलके डोळे याकरता मूर्तिकार तयार करतात की ही मूर्ती आश्वस्त करते आपल्याला की या गणरायाचं जे दर्शन घेतात त्यांच्याकडेही या बाप्पाचं लक्ष आहे आणि जे दर्शन घेण्यासाठी समोर उभे नाही आहेत त्यांच्याकडेही या बाप्पाचं लक्ष आहे। 10-11 दिवस गणपती बाप्पा जेव्हा आपल्या सगळ्यांमध्ये विराजमान असतात तेव्हा याच अप्रतिम सुंदर अशा तरल अशा नयनांनी ते आपल्या सगळ्या भक्तांकडे बघत असतात, त्यांच्या चांगल्या वाईट सगळ्या दिवसांकडे बघत असतात, त्यांच्या इच्छा आकांक्षांकडे बघत असतात। जो पाप कर्म करतो त्याच्याकडेही बघत असतात आणि जो पुण्य कर्मात स्वतःला वाहून घेतो त्याच्याकडेही बघत असतात। म्हणून इतके सुंदर डोळे गणपती बाप्पा याच्याकडे असतात, म्हणजे त्या मूर्तीचे असतात। चतुर्भुज असा गणपती आपल्याला बघायला मिळतो। एका हातात त्रिशूल, म्हणजे जर कोणी शत्रू समोर आला तर त्याचं हरण करण्यासाठी त्याचा नाश करण्याकरता हा त्रिशूल त्याच्या हातात असतो। शंख असतो, शंख वाजवून हिंदुस्थानातला सर्वात पहिला सार्वजनिक गणपती अशी ओळख असलेल्या श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळाचा हा जो गणपती आहे तो विसर्जनासाठी मार्गस्थ होतोय। त्यासाठी गुलाबी रंगाच्या खास फुलांचा हा रथ तयार करण्यात आलाय आणि या मंडळाचे अगदी धडाडीचे कार्यकर्ते पुनीत बालनजी आपल्या सोबत आहेत। पुनीत बालनजी, स्वागत तुमचं न्यूज 18 लोकमत मध्ये। यंदा तुम्ही म्हटलेलं की सगळे उत्सव हे डीजे मुक्त आणि डॉल्बी मुक्त झाले पाहिजेत, ही संकल्पना तुमची होती, ती आता गणेशोत्सवात कशी प्रत्यक्षात आणली? 100% ही प्रत्यक्षात आली आहे। जे तुम्ही पाहिलं अनेक मंडळ हे डीजेवरनं पारंपरिक वाद्यांवर आले आहेत आणि ह्या वर्षीपासून ही परिवर्तन सुरू झाली आहे। पुढच्या 5 वर्षात ते 6 वर्षात पुण्याचा हा गणेश उत्सव हा डीजे मुक्त 100% होईल। यंदा भाऊसाहेब रंगारी सार्वजनिक गणेशोत्सवासाठी
काय तुमच्या डोक्यात संकल्पना होती? हे तर डीजे मुक्त डॉल्बी मुक्त तर आहेच, मात्र त्याचा रथ असेल, संपूर्ण 10 दिवसाचं तुमचं नियोजन असेल, भाविकांचा मिळणारा प्रतिसाद, त्यांच्या सगळ्या गर्दीचं नियोजन कसं सगळं सांभाळलं? ह्या 10 दिवसात पूर्ण धार्मिकता, परंपरा आणि पावित्र्याने उत्सव साजरा झाला आहे आणि आज अनंत चतुर्दशीला लाडक्या बाप्पाचं आता विसर्जन मिरवणुकीची सुरुवातीची सुरुवात झाली आहे. दुःख पण होत, आनंद पण आहे पण दुःख पण आहे की आपला बाप्पा, लाडका बाप्पा आता आज त्याच्या घरी आम्ही निरोप देणार आहे. बरं, तर गणपती बाप्पाच्या चरणी काय मागणं? तुम्ही गणेशोत्सव मंडळाचे एक धडाडीचे कार्यकर्ते आहात, अगदी सर्वस्व अर्पण करून तुम्ही मंडळासाठी काम करत असता, गणपती बाप्पासाठी काम करत असता. तर आजच्या दिवशी काय भावना आहे? तुम्ही म्हणालात की आनंद देखील आहे, दुःख देखील आहे. गणपती बाप्पा आज चाललेले आहेत त्यांच्या गावाला. बरोबर आहे, बाप्पांच्या चरणी आम्ही काय मागणार, सगळं तो देतोच आहे. तरी पण त्याच्या चरणी हेच मागितलंय की पूर्ण भारत देश या वर्षी सुख समृद्धीने शांती असेल. खूप खूप धन्यवाद पुनीत बालनजी. तर श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती विसर्जनासाठी निघालेला आहे. कॅमेरा पर्सन सचिन सोबत मी श्वेता, न्यूज 18 लोकमत, पुणे. माझी सहकारी श्वेता आज पुण्यामध्ये आहे. पुण्यामधल्या सगळ्या बाप्पांचं आणि मिरवणुकांचं दर्शन तिच्या माध्यमातून आपल्याला होणार आहे. अभिजित पोतेसुद्धा असेलच पुण्यामध्ये. मुंबई आणि नागपूरची पण दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतोय. मधलीची पुण्याची दृश्य आहेत, भाऊसाहेब रंगारी मानाचा गणपती त्याची दृश्य. इकडे मुंबईचा गणेश गल्लीचा मुंबईचा राजा तो मंडपाबाहेर आलेला आहे, त्याची दृश्य आपल्याला दिसत आहेत. अप्रतिम असं दृश्य. आणि एका बाजूला नागपूरच्या राजाचं दृश्य आपल्याला दिसत आहे. आरती सुरू झालेली आहे. गणेश गल्लीची जी एंट्री आहे, प्रवेशद्वार जे आहे, त्या प्रवेशद्वारावर मुंबईच्या राजावर पुष्पवृष्टी करण्यात आली. गुलाबाच्या फुलांची, गुलाबी रंगाच्या गुलाबाच्या फुलांची पुष्पवृष्टी त्याच्यावर करण्यात आलेली आहे. आता ही 6 दृश्य तुम्हाला दाखवतोय. एका बाजूला लालबागचा राजा, त्याच्या बाजूला जी गुलालाची उधळण होतीये ती प्रवेशद्वाराच्या बाहेर आलाय. गणेश गल्लीचा मुंबईचा राजा म्हणून ही गुलालाची उधळण होतीये आणि पुष्पवृष्टी सुद्धा त्याच्यावर करण्यात आली. आणि त्याच्या बाजूला भाऊसाहेब रंगारी गणपती. पुण्याच्या 2 मिरवणूक आपल्याला दिसतात आणि शेवटची जी एक विंडो आहे ती नागपूरच्या गणपती बाप्पाची, नागपूरच्या राजाची मिरवणूक. मुंबई, पुणे आणि नागपूर. पुण्यामध्ये भाऊसाहेब रंगारी हा मानाचा गणपती विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. मुंबईमध्ये आणि पुण्यामध्ये माहोल काही वेगळाच आहे आज. जबरदस्त दृश्य सगळी आणि हजारो लाखो भक्त या मिरवणुकीमध्ये सहभागी होत असतात. हा गणेश गल्लीचा राजा म्हणजेच मुंबईचा राजा. पुष्पवृष्टी केली जाते, गुलालाची उधळण होतीये, बाप्पाचा जयघोष होतोय आणि हजारो लाखो कॅमेरे फक्त एकच मूर्त साठवून ठेवण्यासाठी. तर मुंबईमधून आपल्या सोबत आहेत उदय जाधव आणि पुण्यातून माझी सहकारी माझ्या सोबत आहे श्वेता. तर या दोघांशी आपण बोलूया. सुरुवातीला मी उदय तुझ्याकडे येते. उदय, काय सांगशील, लालबागच्या राजाच्या चरणी लगबग सुरू झालेली एका विसर्जन मिरवणूक कधी सुरू होईल? श्वेताकडे आपण जातोय, पुण्याला जातोय. श्वेता, पुण्यातले रंगढंग या विसर्जन मिरवणुकीचे वेगळेच असतात. परंपरेचा एक साज असतो पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीला. काय सांगशील, आता तुझ्या आजूबाजूला तुझ्या समोर काय वातावरण दिसतंय तुला? वातावरण अगदी सकाळपासूनच चैतन्यपूर्ण असं आहे.
10 दिवसांचं वातावरण हे वेगळंच असतं आणि आजच्या विसर्जनाच्या दिवशीचं वातावरण हे थोडंसं भावूक झालेलं असतं. कारण प्रत्येक गणेशोत्सव कार्यकर्त्याला, मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना, अध्यक्षांना अगदी आज वाईट वाटत असतं की आज आपला बाप्पा विसर्जित होणार आहे, गणपती गावाला जाणार आहे आणि त्यामुळे 10 दिवस जी काही रौनक असते त्या मंडपामध्ये ती मात्र आज कुठेतरी थांबणार आहे. मात्र पुढच्या वर्षी लवकर या अशी साद आवर्जून घातली जाते. आत्ता मी आहे पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात. कारण संपूर्ण 10 दिवस उत्सव मंडपामध्ये ही दगडूशेठ हलवाई गणपतीची मूर्ती होती, ती आता आणून या मूळ मंदिरामध्ये ठेवण्यात आलेली आहे. दगडूशेठ हलवाईचं गणपतीचं वैशिष्ट्य म्हणजे अतिशय श्रीमंत आणि सोन्यानं मढलेली ही मूर्ती आपल्याला दिसते, जी संपूर्णपणे 10 दिवस त्या जे काही देखावा साकारलेला होता त्या देखाव्यामध्ये विराजमान झालेली होती. ती आजच्या विसर्जनाच्या दिवशी मात्र आत्ता सकाळीच ही मूळ मंदिरामध्ये आणण्यात आली. पुण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी इथे येऊन सकाळीच येऊन दगडूशेठ हलवाई गणपतीची आरती केली. त्यानंतर आता गणपती बाप्पा हा इथेच दर्शनासाठी ठेवण्यात आलेला आहे आणि संपूर्ण 10 दिवस जी काही गर्दी होती ती गर्दी आजच्या शेवटच्या दिवशी सुद्धा काही कमी झालेली नाहीये. तितक्याच मोठ्या संख्येनं भाविक दगडूशेठच्या दर्शनासाठी आज देखील येत आहेत. अगदी काही तास उरलेले आहेत विसर्जनाला, मात्र तरी देखील भाविकांची रीघ लागलेली आहे आणि याच भक्तिमय वातावरणात, आज भावपूर्ण वातावरणात गणपती बाप्पाला निरोप दिला जाणार आहे. संपूर्णपणे मानाचे 5 गणपती आणि जे काही पुण्यातले हे प्रसिद्ध गणेशोत्सव मंडळ आहेत, दगडूशेठ हलवाई असेल, बाबू गेनू, मंडई किंवा मग श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती, हे सगळी जी प्रसिद्ध मंडळं आहेत ती या मानाच्या गणपती पाठोपाठ एका मागोमाग एक शिस्तबद्ध पद्धतीनं विसर्जनासाठी मार्गस्थ होतील. आपण मगाशीच आपल्या प्रेक्षकांना दाखवलं, पहिला मानाचा कसबा गणपती हा वेळेच्या काही तास आधीच विसर्जनासाठी निघालेला आहे. त्याच्या मागोमाग दुसरा, तिसरा, चौथा, 5वा आणि मग एक एक करून